येशू ख्रिस्तावर आधारित ख्रिस्त परिचय या बाबाराव सावरकर लिखित पुस्तकाचं पुनःप्रकाशन रोखण्यात यावं अशी मागणी सध्या करण्यात येते। अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाच्या आशिष शिंदे यांनी तसं पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बंधू बाबाराव सावरकर यांनी लिहिलेल्या या पुस्तकात येशू ख्रिस्ताविषयी विचित्र आणि आधारहीन दावे करण्यात आल्याचा आरोप शिंदे यांनी केलाय। हे पुस्तक प्रकाशित झाल्यास ख्रिश्चन समुदायाच्या भावना दुखावतील, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। आपल्यासोबत सध्या फोनवरून आहेत अल्फा ओमेगा ख्रिश्चन संघटनेचे आशिष शिंदे, ज्यांनी ही तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। त्यांचं म्हणणं काय आहे आपण जाणून घेऊया। आशिषजी, तुमची मागणी काय आहे? आमची मागणी एवढीच आहे की सध्या जे काही वातावरण पूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये घर वापसी आणि ज्या काही ख्रिश्चन लोकांच्या बाबतीचं वातावरण आहे हे 1946 मधलं पुस्तक आहे आणि त्याचं पुनर्प्रकाशित करण्याची पहिली गोष्ट म्हणजे आवश्यकता नव्हती। या ठिकाणी पुनर्प्रकाशन करून काहीतरी वादाला तोंड फोडायचं आणि ख्रिश्चन लोकांना काहीतरी वेगळ्या दृष्टिकोनातून वेगळ्या दिशेकडे न्यायचं आणि आणखी दहशतीमध्ये टाकायचं, हा तर कोणाचा डाव नाही ना, ही शंका आम्हाला येते। कारण 1946 साली ज्यावेळेस दामोदर सावरकरांनी जे म्हटलं होतं की ख्रिश्चन धर्म हा परदेशातला आहे आणि इथं त्यांचे बंधू जे संस्थापक आरएसएसचे आहेत ते स्वतः म्हणतायत की हा धर्म भारतामधला तामिळमधून आलेला एक ब्राह्मण हिंदू मधून आलेला हा धर्म आहे। म्हणजे हा कुठेतरी विरोधाभास वाटतो। मग हा विरोधाभास असताना हा वाद महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये निर्माण करून या ठिकाणी काय साध्य करून घ्यायचं मला हे समजत नाहीये। तर जे प्रकाशन करतायत ऑलरेडी हे प्रकाशित पुस्तक आहे, ऑलरेडी लोकांनी हे पुस्तक वाचलेलं आहे आणि मला वाटतं वाचलेलं पुस्तक पुनर्प्रकाशित करून नवीन वाद निर्माण करणे आणि सामाजिक सलोखा बिघडवणे हे अतिशय आपल्या महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांना शोभणारी गोष्ट नाहीये। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचं बायबलमध्ये जे काही नवा करार आहे त्यामध्ये मत्ते शुभवर्तमान म्हणून जे पुस्तक आहे त्या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्ताची वंशावळी दिलेली आहे। येशू ख्रिस्ताचा जन्म जेव्हा झाला आपण सर्वजण जाणतो की त्यावेळेस जी उलटी गणती होती इसवी सन पूर्व ते इसवी सनामध्ये रूपांतरित झालं। ईसा म्हणजे येशू आणि इसवी सन 1 ला येशू ख्रिस्ताचा जन्म झाला अशी जागतिक मान्यता आहे। म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्म होऊन आज 2016 वर्ष झालेली आहेत आणि आपले जे बाबारावजी आहेत ते लिहितायत 1946 मध्ये हे पुस्तक लिहितायत आणि त्यामध्ये ते स्पष्ट करतायत की येशू ख्रिस्त काळा होता, येशू ख्रिस्त तामिळ हिंदू होता, पण त्यांचं नॉलेज असं किती आहे नेमकं किंवा त्यांनी जे काही मांडलेले विचार आहेत त्याला हे पुनर्प्रकाशित करून एक नवीन वाद निर्माण करतायत। कारण बायबलमध्ये मत्ते जो येशू ख्रिस्ताच्या सोबत राहिलेली शिष्य होती, मत्ते, मार्क, लूक, योहान ही 12 शिष्य येशू ख्रिस्ताच्या सोबत होती। नक्कीच अनेक दावे या पुस्तकामध्ये करण्यात आलेले आहेत, परंतु सध्या तुमची मागणी काय आहे याच्या प्रकाशनासंदर्भात? आमची मागणी हीच आहे माननीय मुख्यमंत्र्यांना, सध्याचं जे काही वातावरण आहे या वातावरणाचा विचार केला असता हे प्रकाशन रोखलं जावं, विनाकारण हा भारतामध्ये वाद निर्माण करू नये आणि ख्रिश्चन समाजाला आश्वस्तरित्या या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये संचार करू द्यावा। मी फक्त एक शेवटचा मुद्दा मांडू इच्छितो, जर हिंदू येशू ख्रिस्त हे सगळ्यांचेच होते, आम्ही पहिल्यापासून सांगतो येशू ख्रिस्त सर्वांसाठी, ते कोणत्या धर्माचे जातीचे नव्हते। नक्कीच आपण यामध्ये येशू ख्रिस्त आणि त्यांच्या धर्माच्या संकल्पनेपेक्षा या पुस्तकामध्ये जे दावे केलेले आहेत त्यावर तुम्ही आक्षेप घेतलेला आणि तुमची मागणी सुद्धा तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे मांडलेली आहे। आता मुख्यमंत्री काय ऍक्शन घेतात हे आपल्याला समजेलच। धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल।